तर इकडे बीडमध्ये बीड ते परळी मार्गावरती रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळते। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येते। उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करा, वडवणीसह परिसरातील इतर स्थानिकांनी ही मागणी केली आहे आणि याच मागणीसाठी हे सगळे जण आंदोलनात सहभागी झालेत। डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांचाही आंदोलनामध्ये सहभाग पाहायला मिळतोय। या संपूर्ण प्रकरणामध्ये एकीकडे डॉक्टर महिलेनं आपल्या हातावरती जी नावं लिहून ठेवलेली होती त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मात्र यानंतर आता आक्रमक झालेले जे ग्रामस्थ आहेत आणि या महिला डॉक्टर महिलेचे कुटुंबीय हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी ही केली जाते आणि त्यासाठी आज एकीकडे वडवणी बंद आणि दुसरीकडे बीड ते परळी असा मार्गावरती रास्ता रोको देखील करण्यात येतोय। या आंदोलनामध्ये डॉक्टर महिलेचे कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत, तर स्थानिक लोक सुद्धा मोठ्या संख्येने या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात, किती मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। तर आपण पाहिलं होतं या डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरी जाऊन जवळपास सर्व पक्षीयांनी भेट घेतलेली होती आणि सांत्वनपर अशा स्वरूपाची ही भेट घेण्यात आली होती। या भेटीमध्ये अनेक सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी आश्वासन दिलेलं होतं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि आता मात्र याच मागणीसाठी हा रास्ता रोको केला जातोय। बीड ते परळी मार्गच बंद करण्यात आलेला आहे आणि आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये सध्या चौकशी सुरू आहे, मात्र सध्या आक्रमक असे ग्रामस्थ हे रास्ता रोको करतायत।